नमस्कार, मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, लवकरच येत आहेत गौरी गणपती आणि सुरेख अशा उत्तम पैठण्यांचं कलेक्शन आज तुम्हाला मी दाखवणार आहे. एक प्रश्न मला हल्ली रोज येत होता, प्रियांका चंद्रकोर पैठणी आहे का ग तुझ्याकडे? तर होय, नक्कीच आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे अत्यंत सुंदर अशा छान चंद्रकोर पैठणी. चंद्रकोर लावण्याचा जो इतिहास आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे, चंद्राच्या कोरीप्रमाणे आपला जो इतिहास आहे तो कलेकलेने वाढावा आणि एक दिवस त्याचा पूर्ण चंद्र व्हावा म्हणून कपाळावर चंद्रकोर ही लावण्यात यायची. ज्यामुळे आपलं ध्येय हे कायम आपल्या लक्षात राहील. आणि अशी सुंदर पूर्ण साडीवर चंद्रकोर असणारी छान अशी चंद्रकोर पैठणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. या पैठणीची प्राइस आहे 4,000 आणि यावर मिळणार आहे 10% डिस्काउंट. होय, कारण या साडीमध्ये तुम्हाला उत्तम अशा छान ऑल ओव्हर नाजूक चंद्रकोरेचं, म्हणजे जशी मी खूप नाजूक चंद्रकोर लावते ना, एक्झॅक्टली तशीच नाजूक चंद्रकोर मिळणार आहे. तुम्ही याची कोर बघू शकतात. खूप जास्त मोठी नाही, हेवी नाही, नाजूक अशी कोर आहे. प्रॉपर असे छान पैठणींचे काठ आहे आणि टेम्पल बॉर्डर देण्यात आलेली आहे. अत्यंत नाजूक, पटकन बॉडी शेप घेणारी, अत्यंत उठून चापून चुपून बसणारी आणि सुंदर असा मीना टिशूचा पदर असणारी ही पैठणी तुम्हाला फक्त मिळणार आहे 3,600ला. आजच्या पैठणीमध्ये एक खासियत आहे, ती म्हणजे प्युअर पैठणीमध्ये जशा कॉपर जरीचा वापर करण्यात येतो, एक्झॅक्टली या पैठणीवर कॉपर जरीचा वापर करण्यात आलेला आहे. आणि अक्षरशः आपण इंस्टाग्रामच्या रीलवर जशा पैठणी बघतो ना, खूप सुंदर त्या दिसतात. एक्झॅक्टली तशी पैठणी दिसणार आहे फक्त 3,600ला. उत्तम कलर्स आहेत, अत्यंत उत्तम. तुम्ही कन्फ्यूज व्हाल की प्रियांका नेमका मी कोणता कलर घेऊ. मी वेअर केलेला जो कलर आहे तो आहे प्रॉपर असा मोरपंखी रंग आणि छान असे कॉपर काठ आहेत. कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये काहीही नाही आहे. रनिंग असं ब्लाऊज आहे आणि साडी मिळणार आहे 3,600ला. जाऊयात आपण याच्या सेकंड साडीकडे. विदाऊट कॉन्ट्रास्ट असणारी ही गच्च लाल रंगाची चंद्रकोर पैठणी अक्षरशः तुम्हाला प्रेमात टाकू शकते अशी ही पैठणी आहे. सुंदरपैकी छान याचा पदर आहे आणि गच्च लाल रंग आहे, म्हणजे पैठणीची जी शाईन आहे ती तुम्ही बघू शकतात आणि ट्रान्सपरन्सी देखील बघू शकतात. जरी ही सेमी सिल्क बेसवर असली तरी याच्यामध्ये सिल्क इतक्या उच्च प्रकारचं वापरलेलं आहे की साडी अजिबात फुलणार नाही. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी साडीचा पदर इथं घेऊन दाखवते की एक्झॅक्टली साडीचा पदर घेतल्यावर साडी फुगते का? नाहीच फुगणार. सुंदर साडी आहे आणि साडीची 100% गॅरंटी माझी. इतकी उत्तम ही साडी आहे आणि खरोखर बेस्ट असं हे लुक आहे. तुम्ही बघू शकतात की किती परफेक्ट हिचा पदर जो आहे तो बसलेला आहे आणि अजिबात ही साडी न फुलणारी आहे. सुंदर साडी आहे. प्रियांका, साडीचा फ्लो कसा येईल? तर साडीचा फ्लो हा खूप छान येईल. साडी अजिबात फुगणार नाही, पटकन बॉडी शेप घेणार आणि जर साडीने असं नाही केलं तर तुमचे 100 काय 200% पैसे रिटर्न करायला मी तयार आहे. इतकी उत्तम साडी आहे. अगदी नेसत्या भागापर्यंत चंद्रकोर आहेत. त्यानंतर मग साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज येणार आहे. जांभूळ कलर आहे आणि जांभूळ कलर आणि पैठणी या दोन्ही गोष्टी आहेत त्या इतक्या पारंपरिक असतात साड्यांमध्ये की त्या अगदी हव्या-हव्याशा वाटतात. साडी दिसताना ही खूप सुरेख आहे आणि छान अशी कॉपर जरी आल्यामुळे साडीमध्ये एक उठावपणा येतोय, जो की खूप जास्त छान दिसतो आहे. आणि प्रत्यक्षामध्ये म्हणजे जेव्हाही तुम्ही माझ्याकडनं साडी पर्चेस कराल, एकदा फक्त ही साडी घेऊन बघा, नेसून बघा आणि मला फोटो पाठवून बघा. तुम्हाला 100% वाटेल की नाही प्रियांका, तू म्हणजे माझ्याकडे येतात असे फोटो की प्रियांका खरोखर तू सांगितलं तर साडी तशीच आहे. कारण मला माहिती आहे तुमचे बेस्ट रिव्ह्यूज येणं हे माझ्यासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे. उत्तम असं साडीचा फॉल आहे. छान अशी साडी आहे. अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी 1 मीटरपेक्षा मोठं असं सुंदरपैकी असा छान, ज्याला आपण फिरोझी रंग म्हणतो तसा रंग आहे आणि फिरता टोन आहे, म्हणजे एक टोन याची येल्लो येते आणि दुसरी टोन ही फिरोझी येते आहे. साडीच्या पुढे ब्लाऊज आहे. काही साड्यांचं ब्लाऊज हे साडीच्या मागे आहे तर काही साड्यांच्या पुढे आहे. केअरफुल होऊन साडीचा ब्लाऊज कट करावं. हे साडीच्या पुढे ब्लाऊज आहे. त्यानंतर मग हा सुंदर असा मीना वर्क केलेला पदर आहे आणि संपूर्ण साडी ऑल ओव्हर या टाईपची दिसते. या साडीमध्ये मी तर म्हणेल की 80% फिरोझी आणि 20% टिश्यूचा म्हणजे येल्लो धाग्यांचा वापर केल्यामुळे साडी ही 2 टोनमध्ये अधिक सुरेख भासतीये. उत्तम साडी आहे आणि मिळणार आहे 3,600ला. डोहाळ जेवण आहे यंदा मुलीचं. सुंदर हिरवी साडी घ्यायची आहे तिच्यासाठी. त्यावेळेस तुम्ही अशी चंद्रकोर पैठणी नक्की
नक्कीच घेऊ शकतात. कारण 7व्या महिन्यातली पहिली साडी ही माहेरची असते आणि माहेरच्या ओटीमध्ये अशी सुरेख साडी दिसताना खूप भारी दिसेल. आणि खरोखर रंग इतका छान आहे, म्हणजे परफेक्ट असा डार्केस्ट बॉटल ग्रीन कलर. आणि अशा फंक्शनच्या वेळेस मला तरी नक्कीच माहिती आहे, की आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल गोष्टी अगदी हव्याशा वाटतात. मोह होतो त्या गोष्टींचा. म्हणजे मला पण असंच होतं, ज्यावेळेस मला 7 मंथ्स होता त्यावेळेस मला ग्रीन कलरच हवा होता, पण आम्हाला त्या ग्रीन साथ नसल्यामुळे मग मी थोडं पोपटी टचकडे आली होती. पण त्यावेळेस मनामध्ये राहिलेली पैठणी अजूनही राहिलीच आहे. आता भरपूर सगळ्या ग्रीन कलरच्या साड्या आल्या, पण तो एक जो असतो ना कोपरा, की अरे तसे माझे फोटो जायला हवे होते. त्यामुळे तुम्हालाही असं वाटत असेल की प्रॉपर तसंच काहीतरी छान फोटो सेशन व्हावं, तर मला असं वाटतं की ही साडी एक अत्यंत उत्तम, बेस्ट आणि खरोखर युनिक छान असं कलेक्शन आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे. परफेक्ट अशी राणी कलर आहे. राणी कलर हा खरोखर राणीचा सारखा दिसतो. याच्यावर आपली मोत्याची ज्वेलरी, कारण कधीही तुमच्याकडे कोणत्याही अगदी कांजीवरमपासून ते पैठणीपर्यंत किंवा मग तिकडे चंदेरीपासून ते महेश्वरीपर्यंत कोणताही राणी रंग असू दे, त्यावर तुम्ही मोत्याचीच ज्वेलरी घालावी. कारण राणी रंग आणि मोती हे दोन्हीही साईन आहेत एक अशा वैभवतेचं, आणि या दोन्हीच्या गोष्टी ते एकमेकांसोबत प्रचंड सुरेख दिसतात. म्हणजे अशी छान ही चमकदार पैठणी आणि त्यावर राणी कलरचे मोत्यांचे दागिने, खूप गोड दिसाल तुम्ही. आणि उत्तम अशी साडी आहे. खरोखर म्हणजे साडीचा फ्लो एवढा सुंदर आहे. बऱ्याच असं की प्रियंका आम्ही तुझ्याकडनं इतक्या लांबून साड्या मागवतो, माहीत नाही साड्या कशा येतील, साड्यांचा फ्लो कसा असेल आणि नक्कीच त्या छान येतील की नाही. 100% माझी गॅरंटी. डोंट वरी. उत्तमच साड्या असतील. अत्यंत उत्तम. सुंदर साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे. परफेक्ट असा वाईन कलर आहे. वाईन कलर आणि पैठणी यांचं एक असं नातं आहे, की ते वाईन कलर हा पैठणीमध्ये नेहमी उठावदारच दिसतो. याचं रिझन असं आहे, कारण हा डार्क टोनमध्ये असतो आणि कॉपर, गोल्डन किंवा सिल्वर या जरीतून हा जास्त उठून दिसतो किंवा या रंगावर ही जरी जास्त उठून दिसते, आणि म्हणून मोस्टली हे जे कलर आहेत ते ट्रॅडिशनल साड्यांमध्ये येतात. सुंदर रंग आहे आणि चमक अत्यंत छान आहे. साडीच्या पुढे सुंदर असं ब्लाउज येणार आहे, सुंदर असा पदर येणार आहे, जो की पूर्ण मीना वर्कने भरलेला आहे. सुंदरपैकी छान असं ऑल ओव्हर साडीवर चंद्रकोरचं काम केलेलं आहे आणि मुळात चंद्रकोर स्वतः इतकी सुंदर असं दिसायला, आणि आणखी त्यातल्या त्यात ही पैठणीमुळे आल्यामुळे भर पडली आहे सौंदर्यामध्ये. सुरेख साडी आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. जगभरामध्ये फेमस आहेत महेश्वरी साडी. का? कारण त्यांचे रंग इतके सुरेख असतात आणि आजच्या पैठणीमध्ये देखील असंच झालं. यांचे रंग इतके सुरेख आहे, की तुम्ही कन्फ्यूज व्हाल, की एक्झॅक्टली मी कोणता रंग घेऊ. त्यामुळे मी प्रत्येक साडीवर इथं रंग मेन्शन केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की प्रियंका एक्झॅक्टली हा रंग कोणता? तर हा फिरता रंग आहे. यामध्ये मोरपंखी, त्यानंतर रामा आणि त्यानंतर चिंतामणी असे 2 ते 3 धाग्यांचं मिक्सिंग झालेलं आहे. पण ही जी साडी आहे ती लाईटमध्येच रिफ्लेक्ट करेल. कदाचित लाईट ऑफ केल्यावर या साडीचा कितपत रिफ्लेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचेल हे मला सांगता येत नाही. कारण बऱ्याच असं होतं, की "अरे, आम्ही तर फिरत्या रंगाची साडी मागवली होती. मग घरात आल्यावर ही अशी का दिसते?" लाईट्सचा फरक पडतो. धागे सिल्कचे जे सेमी आहेत ते लाईट्समध्येच चमकतात आणि त्यामुळे हा फरक लाईट ऑफ करून देखील मी साडी दाखवून दिलेली आहे. तर सुंदर असा पदर आहे साडीचा आणि ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाईपची दिसतीये. दिसताना ती खूप भारी दिसतीये, आकर्षक दिसतीये, हवी-हवीशी वाटतीये आणि सुंदर दिसणारी ही साडी मिळणार आहे फक्त 3600 मध्ये. मला विचाराल, की प्रियंका आजच्या व्लॉगमधली तुझी सगळ्यात आवडणाऱ्या पैठणीमधला रंग कोणता? तर मी कदाचित हा रंग तुम्हाला सांगू शकते. कारण असा रंग परफेक्ट असा वाटलेल्या मेहंदीसारखा रंग हा पैठणीमध्ये खूप कमी बघायला मिळतो. प्युअरमध्ये जा, तुम्हाला तो रंग मिळेल, पण सेमीमध्ये हा खूप कमी मिळतो आणि ही खूप सुरेख आणि याच्यावरचे कॉपर जे रंग आहेत ते एकमेकांना एवढे साथ घालतायत आणि दिसताना ही जी साडी ती खूपच सुरेख दिसती आहे. अशी पैठणी, अशी सुंदर पैठणी आपल्याकडे नक्की असावी, जी खूप उत्तम दिसणारी असावी. शेवटपर्यंत, होय मैत्रिणींनो, अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी परफेक्ट असं सुंदर कॉपर टिश्यूचं ब्लाउज घातलेलं आहे. तुम्ही हे ब्लाउज बघू शकतात, की किती छान ब्लाउज आहे. या ब्लाउजवर अत्यंत सुंदर छान असे प्रॉपर ज्याला आपण म्हणतो ना, की सुंदरपैकी चमक असणारी सुंदर अशी लेस लावलेली आहे, जी की खूप छान लुक देते आहे आणि परफेक्ट आहे. म्हणजे आजच्या सगळ्या कॉपर जरीच्या ब्लाऊजवरती हे जे ब्लाऊज आहे ते जाऊ शकतं. वी नेक आहे पुढचा
आणि याची प्राईस तुम्हाला येणार आहे आफ्टर डिस्काउंट फक्त 1000ला. होय मैत्रिणींनो, सुंदर असं ब्लाऊज आहे. अशा ब्लाऊजचं कलेक्शन आपल्याकडे असायलाच हवं. कधी कधी काहीतरी वेगळं, समथिंग डिफरंट. आणि डोरलं घातलं आहे. डोरलं पण तुम्ही बघू शकतात, छान असं डोरलं आहे, ज्याची प्राईस तुम्हाला येणार आहे चंद्रकोर डोरलाची फक्त 800. आणि उत्तम असं लुक आहे आजचं पूर्ण. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब तुमचं करणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर कशी करायची, व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे, त्या नंबरवर मला मेसेज करा. मेसेजला मी नाही रिप्लाय करा तर प्लीज कॉल करा. आणि अशी तुमची जी साडी आहे ती लवकरात लवकर ऑर्डर करा. सो भेटत पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.